नमस्कार, कमाल किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आता चवळीच्या शेंगाची भाजी बनवून दाखवत आहे। तरी चला, आता मी चवळीच्या शेंगा अशा घेतलेल्या आहेत। चवळीच्या शेंगा अशा चांगल्या एकदम कवळ्या आणि फ्रेश घ्यायच्या, म्हणजे भाजी छान होते। आता मी चवळीच्या शेंगा घेऊन अशा सर्व एकदम निवडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। चला, आता गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर अगदी थोडक्या साहित्यामध्ये भाजी आपण बनवत आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये कशी भाजी बनवावी हा माझा प्रयत्न असतो कधी पण। तर चला, आता मी तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे, म्हणजेच घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला, अगदी चविष्ट। आणि त्याच्यामध्ये किंचित हळद। मसाला चांगला तेलामध्ये परतल्याच्या नंतर ज्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत त्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। शेंगा टाकल्याच्या नंतर 2 मिनिटं तसंच पूर्ण असं परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून असंच 1 मिनिट हलवून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करा। आता मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणखी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, का तर भाजी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागणार आहे। लसूण शेंगदाण्याचं कूट मी आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट, लसूण हे टाकून अशीच 5 मिनिटं चांगली भाजी गॅसवरती उकळी येऊन द्यायची आणि उकळल्याच्या नंतर बारीक गॅसवरती 10 मिनिटं तशी ठेवायची। आपली चवळीच्या शेंगाची भाजी एकदम छान चवीला तयार होते। तुम्ही कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एकदम शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करा। मी थोडीशी घट्टच बनवलेली आहे। तर चला, आता आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। गावरान चवळीच्या शेंगाची भाजी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।